मुंबईकरांचा लाडका वडापाव आता आणखी महागण्याची शक्यता आहे, कारण कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईतील पारंपरिक बेकऱ्या बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। बेकऱ्या बंद झाल्या तर पाव महागणार, पाव महागले तर त्याचा जोरदार फटका वडापावच्या किमतींना सुद्धा बसणार आहे। मुंबईकरांचा लाडका वडापाव महागणार, बेकरी व्यावसायिकांवर मोठं संकट, पारंपरिक इंधनावरील बेकऱ्या बंद होणार, वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोर्टाचे आदेश। मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव लवकरच महाग होणार असल्याची दाट शक्यता आहे। वडापाव, बनमस्का, भजीपाव हा मुंबईकरांच्या नाश्त्याचा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे। मात्र हाच पाव आता बेकऱ्यांवर बंदी आणल्यामुळे महागणार आहे, कारण मुंबईतील अनेक बेकरी लाकूड आणि कोळसा यासारख्या पारंपरिक इंधनावर चालतात। परंतु कोर्टाने आता वायू प्रदूषण रोखण्यासाठी अशा बेकरी बंद करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता बेकरी व्यावसायिकांवर आर्थिक संकट येऊ शकतं। त्यामुळे वडापावला महागाईचा तडका बसण्याची शक्यता आहे। मराठी माणसांचा हा वडापाव म्हणजे हा फेमस होता। तो आता काय झालेला आहे की तो वडापाव एवढा महागडा झालेला आहे, तर खायचं की नाही खायचं याचा विचार कर। आणि अजून जर पाव वाढवले भाव तर मग माणसांनी वडापाव खायचं, सामान्य माणसांनी वडापाव खायचं बंदच करून टाकते। पालिकेनं बेकरी व्यावसायिकांना काही पर्याय उपलब्ध करून देत सवलत दिली पाहिजे, जेणेकरून पावाचा तुटवडा निर्माण होणार नाही। पाव सध्या साधारणतः 5 रुपयांना एक असा मिळतो। जर तुटवडा निर्माण झाला तर पाव आणखीन महाग होण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम वडापावच्या किमतीवर होऊ शकतो। भट्टी लाकूड हे करून बंद करा, हे चुकीचं आहे। आणि पावची निर्मिती आहे ही लाकडावरती भट्टीवरतीच होण्यात यावी। मुंबईकरांना मोठा धोका आणि फटका बसण्याची शक्यता आहे। प्रशासनानं लवकरात लवकर हे अंमलात न आणता त्यांनी ह्याच्यावरती कारवाई करून हे सवलत द्यावी। मुंबईकरांचं वडापाववर विशेष प्रेम आहे। मुंबईच्या धावपळीत, कामावर जाताना, ऑफिसवरून सुटल्यावर, घाई गडबडीत, झटपट आणि स्वस्तात भूक भागवण्याचा वडापाव हा एक महत्त्वाचा पर्याय मुंबईकरांसमोर असतो। पावाचे दर वाढले तर सध्या 15 ते 20 रुपयांना मिळणारा वडापाव 25 ते 30 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग असलेला वडापाव महाग झाला तर खिशाला आणखीन झळ बसणार हे मात्र नक्की। सोयी सुविधांमध्ये तसेच काही टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी ही पाव विक्रेते, वडापाव विक्रेते तसेच ग्राहक यांच्याकडनं होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।